प्रभु महाराज की जय। शांति ब्रह्म पुढील ऐकणारे सर्व परमार्थ प्रेमी रामभक्त तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक, ग्रामदैवत हनुमानजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्वांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ। सेवेला जी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात, आहो स्वामी कृपया देवा यावरीन करावा अगर। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता प्रस्तुत प्रसंगी भावार्थ रामायणातील अरण्यकांडाची सांगता आणि 20व्या शतकातील महान संत विभूती ज्ञानेश्वर माऊली दादा यांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य या ठिकाणी साधलेलं आहे। सेवेचा प्रस्तुत सेवेचा अशा प्रकारचा अधिष्ठान आहे की या ठिकाणी जगाचा चालक मालक प्रभू रामचंद्र हा त्या एका महान असणारी साधवी तपस्वी तिचा उद्धार केलेला आहे आणि पुढे त्या वनामध्ये जे रमणीय असतात, कारण त्या जागेचं काही महिमान असतं आणि ती तशी रमणीय ठिकाणी जागा पाहिली। आता वास्तव पाहता ज्या प्रभूने सर्वज्ञ असणारा जगत निर्माण केलेला आहे त्याला विरह कारण आता उभ्या होऊन गेलेले आहेत। राम जे असणारी स्वरूप आहे चित्स्वरूप आणि सीता चित्शक्ती आहे, दोघं भिन्न नाही, दोघंही जे असणारे एक स्वरूप आहे। त्यामुळे विरह हा सर्व मिथ्या आहे अशा सर्व जे असणारी या ठिकाणी कथा झालेली आहे। भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलं होतं त्या दैत्याने की पंपा सरोवराच्या ठिकाणी जे असणारे 4 प्रधान आणि एक त्यांचा नायक जो असणारा ऋषमुख नावाच्या पर्वतावर थांबलेला आहे आणि त्यांची भेट घेण्याचं जे असणारं त्यांना प्रयोजन सांगितलेलं आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र ऋषमुख पर्वताकडे निघालेले आहे। ऋषमुख पर्वत आहे बाबा ऋषी स्थान करून अशी माहिती प्रभू रामचंद्र लखनभैयाला सांगू लागलेले आहेत। या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा हनुमानजीच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो। माझ्या सेवेला पूर्ण करा।